नमस्कार मंडळी, मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या यूट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी बघा, मी आलेली आहे माहेरी आणि माहेरच्या आलेले आहे मी शेतामध्ये। तर आमचं शेतकरी असं डोंगराच्या कडेला आहे बघा, तिकडं आहे डोंगर आणि इथं आमचं असं शेत आहे आणि ही शेतातली आमची पप्पाची आमच्या म्हैस आहे। तर आज तिला बघा माझी बहीण म्हशीला पाणी पाजवते। गावापासून का नाही आमचं शेत खरंच लय लांब आहे आणि आम्ही आज चालत चालत दोघी बहिणी शेतात आलो, कारण की भरपूर दिवस झाले मी शेताकडे नव्हती आली। तिथं तर जाते रोज शेतात, पण माहेरच्या शेतात येण्याचा योग आला नव्हता, तर म्हणलं चला आज जाऊनच येऊ। तर बघा इकडं तूर आहे आणि तुरीला आता सध्या फुलं पण लागलेत। इथून त्या तिथं पलीकडचं झाड दिसतंय का नाही, तिथपर्यंत आपलं शेत आहे। 2-4 एकर शेत आहे पूर्ण। तर बघा शेतातलं वातावरण, याच्यात ज्वारी पेरली आहे का नाही, काय हिचं नाव ठेवले बघा। माझं नाव मनीषा आहे तर हिचं नाव ठेवले मनी मनी आहे, मनी आहे आमच्या पप्पाची लाडकी मनी। काय ग हा तर बघा मंडळी, इकडे कने आमच्या आईनं थोड्याशा मिरच्या लावल्यात। तर बघू आपण मिरच्या कशा पद्धतीने आल्यात। बघा इकडे अशा प्रकारचा वाफा केलाय आणि आईने टाकल्या याच्यात मेथी। आई घरी खाण्यापुरतं का नाही सगळं घरी लावते बघा। आणि अशा प्रकारच्या मिरच्या केल्यात तिनं, इथून अशी पण मेथी टाकले। आता ही मेथी संपली ना, नंतर दुसरा वाफा टाकते आणि घरी पूर्ण शेतातलंच केलेलं खाते सगळे। इथं लावले वांग्याचं झाड आणि ह्या अशा आहेत मिरच्या। तर बघा मिरच्या पण खूप छान अशा आलेल्या आहेत, मस्त अशा बघा, कसलं भारी। आणि इकडं बहुतेक पालक लावली होती पण संपल्या वाटतं। अशी पालक आली आहे बघा, किती छान आहे, मस्त। आमच्या आई पूर्ण घरीच सगळं करते बघा, मस्त असे झाडं आलेले आहेत। आणि इकडं आहे वांग्याची झाडं लावलीत। शेतकरी म्हणलं की हे सगळं शेतामध्ये तर आलंच, वांगी, मिरची, टोमॅटो सगळं घरच्या घरी। खूप छान असं माळवं केलंय सगळं तिनं घरच्या घरी खाण्यासाठी। विकत काय आणायची गरज नाही, शेतातलं न्यायचं आणि फ्रेश फ्रेश खायचं। ह्याच्यात काय पेरले? ह्याच्यात काय पेरले? गहू पेरलाय। गहू पेरले। ऊस आणू की खायला? हा तू पण चल की, तू आण, कोण काय म्हणत तर नाही ना। कशाला काय चल चल ठीक आहे, आणू पुन्हा कापून टाकून तसंच जायला ते। तर मंडळी बघा, आमच्या पप्पा शेतात काय ऊस नाही, पण ते शेजारी ऊस आहे, आम्ही ऊस खाणार आहोत। बघा असे बांधावर का नाही झाड आहेत पूर्ण। कसं वाटायला शेतात येऊन? मस्त हा मस्त मजा। आम्ही तर एन्जॉय करायला, कारण की भरपूर दिवसानंतर शेतात आले आणि एक हा सगळं नवीन, मस्त वाटायले। हा सगळं नवीन आहे। म्हणजे आता कसं लहानपणीचे दिवस वेगळे, पुन्हा लहानपणी आम्ही यायचो शेतामध्ये, रविवार शनिवार सुट्टीला यायचो आणि आता रोज सासरी तर शेतात जातो, पण इकडचे मजा जी आहे ती वेगळीच असते। तर चला आता आपण आणू ऊस आणि खाऊ थोडासा। टाकली कातडी, जा झटका मशीन तर नाही की कातडी आहे का? काटडी आहे, परी कोण जायचं का मग? इथून येतं ना, इथून येते जायला, इथून येते जायला, इथून कातड आहेत का तुला? मोय दिदी पाय गे कातड्यातच, चारूच आहे। कट करू का?
अगं आज एक की मला एक. कशी आरडायली मनी. तर बघा मंडळी, ऊस आणलाय आणि बसलो इथं खात. कस लागालाय? लेच गोड. ते काय म्हणते, ढिगभर जरी जेवलं तरी पोट भरत नाही, पण ऊसाचं एक कांड जरी खाल्लं तरी ढेकोर आल्याशिवाय राहत नाही. कराय कराय नक्की कमेंट करून सांगा. काही म्हणा, शेतात बसून ऊस खाण्याची मजाच वेगळी असते. मंडळी बघू शकताय, इकडं अशा पद्धतीचा डोंगर आहे आपल्या शेताच्या कडेला. थोडंसं लांब आहे, तर आम्ही जायचं बरं का त्या डोंगरावरती. इथे एक आहे, इथे एक आणि असे 3-4 डोंगर आहेत. तिथे लांब आहे, म्हणजे थोडंसं लई लांब पण आहे, जवळच आहे, पण मोठे मोठे डोंगर आहेत. आणि इकडच्या चहू बाजूने, म्हणजे तिकडले थोडेसे लांब आहेत डोंगर बघा, तिकडं लांब आहेत आणि चहू बाजूनी डोंगर आहेत बघा. एवढे पण जास्त नाही, पण आहे डोंगर. कसं आहे बघा व्ह्यू, कसं आहे खतरनाक. पाणी आले का? हा बघा, मेथीला पाणी. पाणी प्यायचं का? तर बघा मंडळी, मस्त असं शेतामध्ये झाली आमची मजा करून. त्या डोंगरावर जायचं होतं, पण डोंगरावर काय जाणं झालं नाही, कारण की भरपूर कंटाळा आलाय. पुन्हा पोरं पण घरी येतं, म्हणलं चला आता बस. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कसं आहे माझ्या माहेरचं शेत नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.